श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2151व्या भागाचं मी पठण करीत आहे. आज फाल्गुन कृष्ण द्वादशी, सोमवार दिनांक 16 मार्च 2026. गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील 10वा अध्याय उपजत बुद्धिमत्ता यावर परमपूज्य सद्गुरू आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, आदिवासी व कातकरी स्त्रियांना काटकपणाची जास्त आवश्यकता वाटते, म्हणून त्या नुकत्याच जन्मलेल्या व अगदी कोवळ्या मुलांना गार पाण्याने आंघोळ घालतात व वाळूवर ठेवतात. अशी मुले जास्त काटक असतात, परंतु त्या मानाने बुद्धिमत्ता कमी असते. असे असले तरी जर ईश्वरी इच्छा असेल तर कोणाच्याही पोटी ज्ञानी व बुद्धिमान मुलं जन्माला येणं शक्य आहे. मुलांवर संस्कार करणं, त्यांना शिकवणं वगैरे जबाबदारी पिता झाल्यावर येऊन पडते. त्यामुळे पितृत्व सोपं आहे, परंतु ते निभावणे अवघड आहे. पितृत्व निभावण्यासाठी मुलांच्या लहानपणापासून त्यांची जबाबदारी घेण्याची सुरुवात करावी लागते, तरच मुलगा बुद्धिमान व ज्ञानी होऊ शकेल. लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून स्त्रियांवर असते. हे सर्वस्वी स्त्रियांचे कर्तव्य आहे. म्हणून कुलीन व चांगल्या घराण्यातील मुलीशी पुरुष लग्न करतात. घरातील स्त्री जर सुशील व कुलीन घराण्यातील असेल तर तिच्यावर झालेल्या उत्तम संस्कारांमुळे मुलांचे संगोपन चांगले होऊ शकेल व मुलांवर चांगले संस्कारही होतील. अशी मुले ज्ञानी व बुद्धिमान निघणे शक्य आहे. हल्ली संगोपन राहिलेच नाही असे म्हणायला हरकत नाही. सर्वसाधारणपणे आता हॉस्पिटलमध्ये प्रसूती होते. 8 ते 10 दिवसांनी बाळंतीण घरी आले की स्त्रियांची बाहेर पडण्याची तयारी सुरू होते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळाला आईचेच दूध दिले पाहिजे. जर मातेचे दूध मिळाले नाही तर मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये कमतरता येते. मातेचे दूध कोवळ्या बाळासाठी चांगले असते. या नैसर्गिक दुधाने मुलाची वाढ चांगली होते. हे आता नवीन संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनीही सिद्ध केलेले आहे. हल्ली स्त्रिया सौंदर्य व शरीर बांधा बिघडतो म्हणून मुलाला अंगावर दूध पाजित नाहीत. हे चूक आहे. आपण काय खावे, मुलांना काय खायला द्यावे याचा विचारही हल्लीच्या माता करत नाहीत. अशांच्या पोटी बुद्धिमान मुले जन्माला येणे शक्य नाही. हल्ली घरात चांगले संस्कार होत नाहीत. घरात आई वडिलांची भांडणे वाद होतात. एकमेकांना शिव्या देणे चालू असते. त्यामुळे घरातील वातावरण गढूळ व दूषित होते व तसेच संस्कार मुलांवर होतात. म्हणूनही मुलं बुद्धिमान निघत नाहीत. मातृत्व आणि पितृत्व निभावणे तसे अवघड आहे. हल्ली मुलगा शाळेची 10वीची परीक्षा 80 ते 85% पास झाला म्हणजे मुलगा फार हुशार व बुद्धिमान मानतात. ह्याच मुलाने 12वीची बोर्डाची परीक्षा दिली तर तो 40 ते 45% पास होतो. पुढे पदवीधर होताना शेवटच्या वर्षाची परीक्षा कशी तरी 30 ते 35% पास होतो. शाळेत असताना बुद्धीची चमक असली तरी ते सातत्य किंवा परंपरा पुढे दिसत नाही. 10वी 12वी आणि पुढे कॉलेजमधील परीक्षा यामध्ये शेवटपर्यंत सातत्य टिकत नाही. कारण 10वीची परीक्षा अन्य प्रकारे मदत घेऊन किंवा केवळ घोकमपट्टी करून पास झाले असण्याची शक्यता असते. CD देशमुखांसारखा एखादाच विद्यार्थी दिलेले सर्व प्रश्न सोडवतो व उत्तरपत्रिकेत पूर्ण आत्मविश्वासाने लिहितो की नियमाप्रमाणे कोणतेही आवश्यक असलेले प्रश्न तपासा. नाहीतर हल्ली विद्यार्थी पेपर लिहिताना परीक्षकांना विनंती करतो की त्याचे शिक्षणाचे हे शेवटचे वर्ष आहे, कसे तरी मला पास करावे. पुष्कळ वेळा अन्य मार्गाचा अवलंब करून मुले कशी तरी डॉक्टर, वकील व इंजिनिअरिंगच्या परीक्षेला बसतात. पेपरही लिहितात, पण किती मार्क मिळवतील हे त्यांना सांगता येत नाही, कारण त्यांना आत्मविश्वास नसतो. ही मुलं जरी पास झाली तरी त्यांची प्रॅक्टिस चालत नाही, कारण बुद्धीच तोकडी असते. काही वेळेला परीक्षा देऊन अशी मुलं दर्शनाला येतात व आम्हाला विनंती करतात की गुरुदेव, यंदा पास झालो तर बरं होईल, एकदाचा सुटलो तर लग्नाचे जमेल. ज्याला आत्मविश्वास नसतो तोच ही अशी भाषा वापरतो. त्याशिवाय भाषा इतकी अशुद्ध की काही विचारू नका.
शिवाय तो म्हणतो की डोक्यावर फार टेन्शन होतं. कसलं टेन्शन? पुस्तके वाचून लक्षात ठेवून उत्तर देणं किती सोपं असतं. घरातून घराण्यातून जर परंपरा चालत आलेली असेल तरच मुलगा हुशार व बुद्धिमान निघणे शक्य आहे. मुलावर संस्कार कसे करावेत याची जबाबदारी सर्वस्वी आई वडिलांवरच असते. मुले जन्माला येतात ती त्यांच्या पूर्वकर्मानुसार बुद्धी बरोबर घेऊन येतात. आपण यामध्ये काही अंशी सुधारणा करू शकतो, पण पूर्णपणे नाही. काही मुले जन्मतः अतिशय बुद्धिमान म्हणून जन्माला येतात. ती त्यांचे पूर्वीचे सुसंस्कार घेऊन येतात. उदाहरणार्थ, आई वडील जर शिकलेले असतील तर मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त शिकतो. काही मुले खूप परिश्रम करतात, अभ्यास करतात, पण ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काहीही आठवत नाही. असे का घडते? तर अतिशय परिश्रमामुळे त्यांच्या मेंदूवर व यकृताच्या कामावरही ताण येतो. त्यामुळे त्यांना पेपर लिहिताना काहीही आठवत नाही किंवा केलेल्या अभ्यासातील बरेचसे त्यांच्याकडून विसरले जाते, कारण बुद्धीला त्यावेळी निद्रा आलेली असते. ज्या मुलांची बुद्धी चांगली असेल त्यांना फार काही कष्ट करावे लागत नाहीत. ते व्यवस्थित अभ्यास करतात, पण त्यांना ज्या गोष्टीत रस नाही अशी गोष्ट त्यांच्या गळ्यात मारली तर नक्कीच त्यांच्यावर अभ्यासाचा ताण येतो. आजकाल आईला वाटते की मूल जन्माला आले की त्याने लगेच मॅट्रिक पास व्हावे, पण जसजसा बुद्धीचा विकास होईल तसतशी मुलाची प्रगती होते. मुलांच्या स्मरणशक्तीची कसोटी घ्या. किती वेळा सांगून लक्षात राहते हे पहा व नंतरच त्याप्रमाणे अभ्यासाचा ताण द्या. काही मुले बुद्धिमान असतात पण चंचल असतात, कारण मन स्थिर नसते. एकदा ते अभ्यासात स्थिरावले की त्यांची प्रगती होते. मुलांवर जबरदस्ती करू नका, त्याचा स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो. एकदा मुलाची क्षमता लक्षात आली की त्याप्रमाणे अभ्यासाचे ठरवा. उगाच मुलांना रागवून मारून काहीही होत नाही. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचा फार उपयोग होतो. बुद्धी स्वच्छ राहण्यासाठी रामरक्षेचे पठण हा एक उत्तम उपाय आहे. रोज एकदा तरी रामरक्षा आणि नंतर मारुती स्तोत्र म्हणावे. काही वेळा आम्ही रामरक्षेची आवर्तने करायला सांगतो. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा, तृतीयेला 3 वेळा असे शुद्ध नवमीपर्यंत रामरक्षेची आवर्तने वाढवत न्यावीत. एका दिवशी 2 तिथी आल्या, उदाहरणार्थ तृतीया सह चतुर्थी आली, तर त्या दिवशी 7 आवर्तने करावीत. जर 2 दिवशी एकच तिथी आली तर तेवढीच आवर्तने प्रत्येक दिवशी करावीत. रोज रामरक्षेच्या आवर्तनानंतर मारुती स्तोत्र म्हणावे. दाताला जसा ब्रश असतो, केसांना जसा कंगवा असतो, तसेच बुद्धिमत्ता स्वच्छ ठेवण्यासाठी रामरक्षेच्या आवर्तनांचा उपयोग होतो. अशा प्रकारे रामरक्षेच्या पठणानंतर अभ्यास करताना मन स्थिर होते, चित्त एकाग्र होते, बुद्धीतील चंचलता कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत गुण सहजपणे मिळू शकतात. मुले मार्गाला लागतात. बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होण्यासाठी सुवर्णप्राशन विधी करावा. हा मुलांच्या जन्मापासून ते मूल 12 वर्षांचे होईपर्यंत करतात. त्यामुळे बुद्धिवर्धन होते. मुलाच्या जन्माबरोबर गाईच्या तुपात सुवर्ण उगाळून त्यात मधाचा थेंब टाकून पित्याने सुवर्णाच्या अंगठीने चाटवावयाचा असतो. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर मधात सुवर्णाचा एक वळसा उगाळून मुलाला चाटवले जाते. त्याने बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वयानुसार व वैद्यांच्या सल्ल्याने सुवर्णाचे वेढे वाढवले जातात. तसेच लहान मुलांना त्यांची बुद्धी चांगली राहावी म्हणून रोज सुपारी एवढे लोणी खायला देण्याची पद्धत आहे. 10 ते 11 वर्षांपर्यंत मुलाला रोज सुपारी एवढे लोणी खायला द्यावे. या वयात लहान मुलांच्या मेंदूची वाढ होत असते व लोणी त्याला पोषक असते. भगवंत लहान असताना त्यांची लोणी खाण्याची कृती आठवा. स्वतःच्या घरी लोणी असले किंवा नसले तरी ते सगळ्या बाळगोपाळांना चोरून लोणी खायला घालत. आजच्या काळात सुपारी एवढेच लोणी द्या, अन्यथा शरीराची अवास्तव वाढ होईल. सरस्वती व गणपती ही विद्येची 2 दैवते आहेत. बुद्धीला धार यावी, तेजस्वी व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांची उपासना करणे महत्त्वाचे आहे. श्री गुरुदेव दत्त.